और कर्नाटक से हमारे सहयोगी अंकित हमारे साथ लाइव जुड़ रहे हैं। अंकित, तस्वीरें दिखाएं और बताएं कि इस वक्त वहां पर क्या चल रहा है। प्रार्थना से हम सब योगाभ्यास जी बिल्कुल, क्योंकि भारत दुनिया में विश्व योग गुरु है और ऐसे में आज जबकि दुनिया भर में अंतर्राष्ट्रीय योग दिवस मनाया जा रहा है, खुद देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उसकी अगुवाई करते हैं और अलग अलग जगहों पर हमने देखा है कि हर साल अलग अलग जगहों से हमको तस्वीरें दिखती हैं। आज क्योंकि कर्नाटक के मैसूरू में यहाँ पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हैं और ये मैसूरू का पैलेस है, पैलेस ग्राउंड, जहां पर ये आयोजन किया गया है। एक साथ 15,000 लोग यहाँ पर मौजूद हैं और खुद प्रधानमंत्री, जैसा हमने देखा है कि पिछले जब से ये शुरुआत हुई है, योग दिवस की शुरुआत हुई, उसके बाद से ही प्रधानमंत्री हर बार अपने आप भी पहुंचते हैं किसी ना किसी लोकेशन पर जहां पर योग साधना करते हैं। और आज भी कुछ उसी तरीके की तस्वीरें देखिए, योग की शुरुआत हुई है योग दिवस के मौके पर और देश के प्रधानमंत्री एक साथ जो यहां पर 15,000 लोग हैं उनके साथ बैठ करके योग कर रहे हैं। और हमने देखा है 2015 के बाद से ही लगातार, हालांकि पिछले 2 सालों से जो कोरोना काल की वजह से योग इस तरीके से योग दिवस नहीं मनाया जा सका इतने बड़े पैमाने पर, लेकिन तब भी प्रधानमंत्री ने यही संदेश दिया था कि लोगों तक जो है, अगर आप जो है योग दिवस नहीं भी मनाया जा रहा है तो आप अपने घरों पर योग कर सकते हैं, योग दिवस मना सकते हैं। और अब जबकि कोरोना काल जो है कम हो रहा है, देश आगे बढ़ रहा है, दुनिया इस महामारी से जो है लड़ करके आगे बढ़ रही है, तो फिर दुनिया भर में इस तरीके की तस्वीरें और खुद क्योंकि भारत योग गुरु की जो है भारत को संज्ञा दी जाती है और भारत के प्रयास से ही आज दुनिया भर में योग दिवस मनाया जाता है। और ऐसे में जब प्रधानमंत्री ने जब 2014 में पहली बार सत्ता में आए थे, उसके बाद से ही इस तरीके से अपील की थी यूएन में भी जाकर के कि हमको योग को अपनाना चाहिए। और ये जो तस्वीरें ये सीधे जो तस्वीरें हैं, ये जो तस्वीरें हैं इस वक्त जो है मैसूरू के दशहरा ग्राउंड से और प्रधानमंत्री खुद किस तरीके से योग कर रहे हैं ये संगच्छध्वं संवदध्वं सम्मो मनांसि जानता देवा भागं यथा पूर्वे संज्ञानाना उपासते संज्ञानाना उपासते। ओम शांति शांति शांति। आंखें खोले, हाथों को वापस घुटनों पर रखिए, ಕಣ್ಣುಗಳನ್ನು ತೆರೆಯಿರಿ, ಕೈಗಳನ್ನು ಮೊಣಕಾಲುಗಳ ಮೇಲಿರಿಸಿ। अब योगिक चालन क्रियाओं का अभ्यास करेंगे। ಈಗ योगिक चालन क्रियाಗಳ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸೋಣ। अपने स्थान पर खड़े हो जाइए, ನಿಮ್ಮ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಎದ್ದು ನಿಂತುಕೊಳ್ಳಿ। चालन क्रियाओं का अभ्यास शरीर को लचीला बनाता है। ಚಾಲನ ಕ್ರಿಯೆ ಅಭ್ಯಾಸದಿಂದ ಶರೀರವನ್ನು ಸರಳಗೊಳಿಸುತ್ತದೆ। गर्दन की क्रियाओं के साथ प्रारंभ करेंगे। कुत्तिगे क्रियेಗಳು, गर्दन को आगे और पीछे झुकाने का अभ्यास करेंगे। ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನು ಹಿಂದೆ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಬಾಗಿಸುವ ಅಭ್ಯಾಸ। पैरों में 2 इंच का अंतर रखिए। ಕಾಲುಗಳ ನಡುವೆ 2 ಇಂಚಿನ ಅಂತರವಿರಲಿ। हाथों को कमर पर रखिए, ಕೈಗಳನ್ನು ಸೊಂಟದ ಮೇಲಿಡಿ। श्वास लीजिए, उसिरನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ। श्वास छोड़ते हुए सिर को धीरे से आगे झुकाए। उसिरನ್ನು बिड़ुत्ता कुತ್ತಿಗೆಯನ್ನು ಮುಂದೆ ಬಾಗಿಸಿ। श्वास भरते हुए सिर को पीछे की ओर ले जाइए। उसिरನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನು ಹಿಂದಕ್ಕೆ ಬಾಗಿಸಿ। एक बार पुनः श्वास छोड़ते हुए सिर को आगे झुकाइए। उसिरನ್ನು ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ಮುಂದಕ್ಕೆ ಬಾಗಿಸಿ। श्वास भरते हुए सिर को पीछे ले जाइए। उसिरನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಹಿಂದಕ್ಕೆ ಬಾಗಿಸಿ। श्वास छोड़ते हुए सिर को सामान्य स्थिति में ले आइए। उसिरನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು सहज स्थिति के तन्नी। गर्दन दाई तथा बाई ओर झुकाने का अभ्यास करेंगे। ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನು ಬಲಕ್ಕೆ ಮತ್ತು ಎಡಕ್ಕೆ ಬಾಗಿಸುವ ಅಭ್ಯಾಸ। श्वास लीजिए,
ಉಸಿರನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. ಶ್ವಾಸ छोड़ते हुए सिर को दाई तरफ झुकाइए. ಉಸಿರನ್ನ ಬಿಡುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ಬಲಕ್ಕೆ ತಿರುಗಿಸಿ. ಶ್ವಾಸ ಭರ್ತೆ हुए सिर को वापस ले आइए. ಉಸಿರನ್ನ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. ಶ್ವಾಸ छोड़ते हुए सिर को बाई तरफ झुकाइए. ಉಸಿರನ್ನು ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಎಡಭಾಗಕ್ಕೆ ಬಾಗಿಸಿ. ಶ್ವಾಸ ಭರ್ತೆ हुए सिर को वापस ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. एक बार पुनः श्वास छोड़ते हुए सिर को दाई तरफ झुकाए. ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಉಸಿರನ್ನು ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಬಲಕ್ಕೆ ಬಾಗಿಸಿ. ಶ್ವಾಸ ಭರ್ತೆ हुए सिर को वापस ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. ಶ್ವಾಸ छोड़ते हुए सिर को बाई तरफ झुकाइए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಎಡಭಾಗಕ್ಕೆ ಬಾಗಿಸಿ. ಶ್ವಾಸ ಭರ್ತೆ हुए सिर को सामान्य स्थिति में ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. गर्दन दाई और बाई ओर मोड़ने का अभ्यास करेंगे. ಎಡ ಮತ್ತು ಬಲಕ್ಕೆ ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನು ತಿರುಗಿಸುವ ಅಭ್ಯಾಸ. श्वास लीजिए. श्वास छोड़ते हुए सिर को दाई तरफ ले जाइए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಬಲಕ್ಕೆ ತಿರುಗಿಸಿ. ಶ್ವಾಸ ಭರೆ ವಾಪಸ್ ಆइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ಬನ್ನಿ. अब श्वास छोड़ते हुए सिर को बाई तरफ लाइए. ಉಸಿರನ್ನು ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಎಡಕ್ಕೆ ತಿರುಗಿಸಿ. ಶ್ವಾಸ ಭರ್ತೆ हुए ವಾಪಸ್ ಆइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ಬನ್ನಿ. ಇಸ್ ಕ್ರಿಯಾ ಕೋ ಏಕ್ ಬಾರ್ ಪುನಃ ದೊಹರಾಯಿಯೇ. ಇದೇ ಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಪುನರಾವರ್ತಿಸಿ. ಶ್ವಾಸ ಭರ್ತೆ हुए सिर को सामान्य स्थिति में ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. गर्दन घुमाने का अभ्यास करेंगे. ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನು ತಿರುಗಿಸುವ ಅಭ್ಯಾಸ. श्वास लीजिए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಿ. श्वास छोड़ते हुए सिर को आगे की ओर झुकाइए. ಉಸಿರನ್ನು ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ಕುತ್ತಿಗೆಯನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ ಬಾಗಿಸಿ. श्वास प्रश्वास के साथ सिर को घड़ी की सुई की दिशा में 2 बार घुमाइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಬಲಭಾಗದಿಂದ ತಲೆಯನ್ನು ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಕಾರವಾಗಿ 2 ಸಾರಿ ತಿರುಗಿಸಿ. इस क्रिया को घड़ी की सुई की विपरीत दिशा में भी 2 बार दोहराइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಕಾರವಾಗಿ ಅಪ್ರದಕ್ಷಿಣಾಕಾರವಾಗಿ 2 ಬಾರಿ ತಿರುಗಿಸಿ. श्वास लेते हुए सिर को सामान्य स्थिति में ले आइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ತಲೆಯನ್ನು ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. हाथों को पुनः अपनी जगह लिए जाइए. ಕೈಗಳನ್ನು ಯಥಾಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿಡಿ. अब हम स्कंद चालन का अभ्यास करेंगे. स्कंद चालन. श्वास भरते हुए दोनों भुजाओं को बगल से ऊपर उठाइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆತ್ತಿ. श्वास छोड़ते हुए हाथों को वापस ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಕೆಳಗಿಳಿಸಿ. पुनः एक बार श्वास लीजिए. भुजाओं को ऊपर उठाइए. पूरा स्ट्रेच कीजिए. पूरा स्ट्रेच कीजिए. श्वास छोड़ते हुए हाथों को सामान्य स्थिति में ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಕೆಳಗೆ ತನ್ನಿ. ಈಗ ನಾವು स्कंद चक्र का अभ्यास करेंगे. श्वास लेते हुए अपने हाथों को बगल से कंधों की ऊंचाई तक ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ 2 ಕೈಗಳನ್ನು ಭುಜದವರೆಗೆತ್ತಿ. श्वास छोड़ते हुए अपने उंगलियों को अपने कंधे पर रखिए. ಉಸಿರು ಬಿಡುತ್ತಾ ಕೈ ಬೆರಳುಗಳನ್ನು ಭುಜದ ಮೇಲಿರಿಸಿ. दोनों कोहनियों को आगे से पीछे की ओर 2 बार घुमाइए. आगे से पीछे की ओर 2 बार घुमाइए. 2 ಮೊಣಕೈಗಳನ್ನು ಪ್ರದಕ್ಷಿಣಾಕಾರವಾಗಿ 2 ಬಾರಿ ತಿರುಗಿಸಿ. अब विपरीत दिशा से भी यह अभ्यास श्वास प्रश्वास के बाद 2 बार कीजिए. ವಿರುದ್ಧ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು 2 ಬಾರಿ ಮಾಡಬೇಕು. श्वास छोड़ते हुए दोनों भुजाओं को वापस ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಹೊರಹಾಕುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ. अगला अभ्यास कटी चालन क्रिया. पैरों के बीच थोड़ी दूर बनाइए. ಪಾದಗಳ ಮಧ್ಯ ಅಂತರವಿರಲಿ. हाथों को कंधे की सीध ಮೇಲೆ सामने की ओर उठाइए. ಅಂಗೈಗಳು ಪರಸ್ಪರ ಎದುರಾಗಿರುವಂತೆ ತೋಳುಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ. श्वास लीजिए. श्वास छोड़ते हुए शरीर को दाई तरफ घुमाएं. दाई तरफ. श्वास भरते हुए अपने शरीर को सीधा कीजिए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಶರೀರ ಸಮಸ್ಥಿತಿಗೆ ತನ್ನಿ.
श्वास छोड़ते हुए शरीर को बाईं तरफ घुमाइए। श्वास भरते हुए शरीर को सीधा कीजिए। उसरण श्वास इस क्रिया को 2 बार और दोहराइए और 1 बार श्वास लीजिए, श्वास छोड़िए। पूरा ट्विस्ट करना है शरीर को। श्वास छोड़ते हुए हाथों को भी वापस ले आइए। ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ 2 ಕೈಗಳನ್ನು ಕೆಳಗಿಳಿಸಿ ವಿಶ್ರಾಂತಿ ಮಾಡಿ। घुटने की चालन क्रिया का अभ्यास करेंगे। मोड़कालुಗಳ चलन क्रिया अभ्यास। श्वास भरते हुए अपने हाथों को कंधे की स्तर तक सामने ले आए। ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಮೊಳಕಾಲುಗಳನ್ನು ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುವ ಭಂಗಿಗೆ ತನ್ನಿ। श्वास छोड़ते हुए बैठने की स्थिति में आ जाइए। ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ತಮ್ಮ ಮೊಳಕಾಲುಗಳನ್ನು ಮಡಿಸಿ श्वास भरते हुए वापस आइए। ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ಬನ್ನಿ। श्वास छोड़ते हुए पुनः बैठने की स्थिति में आइए। ಉಸಿರನ್ನು ಹೊರಗೆ ಹಾಕುತ್ತಾ ಪುನಃ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳಿ। श्वास भरते हुए वापस आइए। ಮೊದಲನೇ ಸ್ಥಿತಿಗೆ ಬನ್ನಿ। श्वास छोड़ते हुए हाथों को नीचे ले आइए। विश्राम कीजिए। विश्राम। अब हम योगासनों का अभ्यास करेंगे। ಈಗ ನಾವು ಯೋಗಾಸನಗಳ ಅಭ್ಯಾಸ ಮಾಡೋಣ। ಮೊದಲ ಅಭ್ಯಾಸ ताड़ासन। पैरों के बीच 2 इंच की दूरी बनाए। कालुಗಳ मध्य 2 इंचಗಳ अंतर इरली। श्वास भरते हुए हाथों को सामने से कंधों के स्तर तक ले आए। श्वास छोड़ते हुए दोनों हाथों को उंगलियों में आपस में फंसाए। कई ಬೆರಳುಗಳನ್ನು ಜೋಡಿಸಿ हथेलियों को उल्टा कीजिए। हस्तಗಳನ್ನು ತಿರುಗಿಸಿ श्वास भरते हुए हाथों को ऊपर से ले आए। ಉಸಿರು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಏಡಿयों को उठाइए। पंजों पर संतुलन बनाए। ಹಿಮ್ಮಡಿಗಳನ್ನು ಮೇಲೆತ್ತಿ समतोलन कायदुಕೊಳ್ಳಿ। सामान्य श्वास प्रश्वास के साथ आसन में बने रहिए। ताड़ासन शरीर में संतुलन और दृढ़ता प्रदान करता है। एड़ियों को वापस ले आइए। हिम्मडिಗಳನ್ನು यथास्थितिಗೆ ತನ್ನಿ। श्वास छोड़ते हुए हाथों को सामान्य स्थिति में ले आइए। ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು सामान्य स्थितिಗೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬನ್ನಿ। विश्राम कीजिए। विश्रांति। वृक्षासन। श्वास छोड़ते हुए दाहिने पैर को मोड़िए। ಉಸಿರನ್ನು ಹೊರಗೆ ಹಾಕುತ್ತಾ ಬಲಗಾಲನ್ನು ತಿರುಗಿಸಿ दाहिने तलवे को बाएं पैर की जंघा पर रखने का प्रयास कीजिए। ಎಡಗಾಲಿನ ಹಿಮ್ಮಡಿಯನ್ನು ಎಡಗಾಲಿನ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇಡಲು ಪ್ರಯತ್ನಿಸಿ। श्वास भरते हुए अपने हाथों को ऊपर उठाइए। नमस्कार मुद्रा बनाइए। पूरा स्ट्रेच करते हुए नमस्कार मुद्रा करेंगे। वृक्षासन की स्थिति में सामान्य श्वास प्रश्वास के साथ इस आसन में बने रहे। श्वास छोड़ते हुए हाथों को और पैरों को नीचे ले आइए। ಉಸಿರನ್ನು ಹೊರಗೆ ಹಾಕುತ್ತಾ 2 ಕೈಗಳನ್ನು ಕಾಲುಗಳನ್ನು ಕೆಳಗೆ ತನ್ನಿ। अब बाएं पैर को मोड़ते हुए दाहिने पैर को जंघा पर रखिए। ಎಡಗಾಲನ್ನು ಮಡಚಿ ಬಲಭಾಗದ ತೊಡೆಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇಡಿ। श्वास भरते हुए अपने हाथों को ऊपर उठाए। नमस्कार मुद्रा बनाए। ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆತ್ತಿ ನಮಸ್ಕಾರ ಮುದ್ರೆಯನ್ನು ಮಾಡಿ। ತುಂಬ ಸುಂದರವಾದಂಥ ದೃಶ್ಯ। ಚಾಮುಂಡಿಗೆ ನಮ್ಮ ನಮನ। माँ चामुंडी नमन नमन। अब श्वास छोड़ते हुए हाथों और पैरों को नीचे ले आइए। ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಕೈ ಕಾಲುಗಳನ್ನು ಕೆಳಗೆ ತನ್ನಿ। ಸ್ವಲ್ಪ ವಿಶ್ರಾಂತಿ ಪಡೆಯಿರಿ। विश्राम कीजिए। अगला अभ्यास पाद हस्तासन। अपना पैरों के बीच 4 इंच का अंतर रखिए। ಕಾಲುಗಳ ಮಧ್ಯೆ 4 ಇಂಚುಗಳ ಅಂತರವಿರಲಿ। श्वास भरते हुए हाथों को सामने से ऊपर उठाए। ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಕೈಗಳನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆ ಎಳೆದಿ। शरीर को ऊपर की ओर खींचिए। शरीरವನ್ನು ಹಿಗ್ಗಿಸಿ। श्वास छोड़ते हुए यथा प्रकार आगे झुकिए। प्लीज बेंड फॉरवर्ड अकॉर्डिंग टू योर कैपेसिटी। अपने हथेलियों को पैर के पंजों के पास रखिए। ಕೈಗಳನ್ನು ಪಾದದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇಡಿ। ತಲೆಯನ್ನು ಮೊಳಕಾಲುಗಳಿಗೆ ತಾಗಿಸಿ। लेट द हेड टच योर नी इफ पॉसिबल। सामान्य श्वास प्रश्वास के साथ आसन में बने रहिए। ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ
ಆಸನದ ಸಮತೋಲವನ್ನು ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳಿ. अब श्वास भरते हुए हथेलियों को ऊपर उठाए और शरीर को सीधा कीजिए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ನಿಧಾನವಾಗಿ ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ಬನ್ನಿ. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಕೆಳಗಿಳಿಸಿ विश्राम कीजिए. अब हम अर्ध चक्रासन का अभ्यास करेंगे. अपने हाथों को कमर के पीछे रखिए. ನಿಮ್ಮ ಕೈಗಳನ್ನು ಸೊಂಟದ ಮೇಲೆ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಶ್ವಾಸ ಭರ್ತೆ हुए सिर और कमर को पीछे ले जाइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆ ಮತ್ತು ಸೊಂಟವನ್ನು ಹಿಂದಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗಿ. श्वास छोड़िए और सामान्य श्वास प्रश्वास के साथ आसन में बने रहने का प्रयास कीजिए. ಆಸನವನ್ನು ಸಮಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕಾಯ್ದುಕೊಳ್ಳಿ. ಸುಂದರವಾದಂತಹ ಅಭ್ಯಾಸ ಕ್ರಮ. ये आसन श्वासन क्षमता को बढ़ाता है. अब श्वास भरते हुए सिर को वापस ले आइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ತಲೆಯನ್ನು ದೇಹವನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆತ್ತಿ श्वास छोड़ते हुए अपने हाथों को सामान्य स्थिति में ले आइए और विश्राम कीजिए. अगला आसन त्रिकोणासन. दोनों पैरों के बीच 3 से 4 फीट की दूरी बनाएं. ಎರಡೂ ಕಾಲುಗಳ ನಡುವೆ 3 ರಿಂದ 4 ಅಡಿಗಳ ಅಂತರವಿರಲಿ. श्वास लेते हुए दोनों हाथों को बगल से कंधों की ऊंचाई तक ले आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಭುಜದವರೆಗೆ ಮೇಲೆತ್ತಿ दाएं पैर के पंजे को दाई तरफ घुमाइए. ಬಲಪಾದವನ್ನು ಬಲಬದಿಗೆ ತಿರುಗಿಸಿ श्वास छोड़ते हुए धीरे धीरे दाई तरफ झुकते जाए. ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ನಿಧಾನವಾಗಿ ಬಲಭಾಗಕ್ಕೆ ಬಾಗಿ दाएं हाथ को दाएं पैर के पीछे रखिए. बलगई बलपादದಿಂದ इडिसी अपने सिर को ऊपर उठाए और मध्यमा उंगली को देखिए. ತಲೆಯನ್ನು ಮೇಲೆ ಕೆತ್ತಿ ಎಡಗೈ ಮಧ್ಯದ ಬೆರಳನ್ನು ನೋಡುವ ಪ್ರಯಾಸ ಮಾಡಿ. इस आसन में कुछ देर बने रहिए. अब श्वास भरते हुए वापस आइए. ಉಸಿರನ್ನು ಒಳಗೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಯಥಾಸ್ಥಿತಿಗೆ ಬನ್ನಿ. अपने दाहिने पैर के पंजे को सीधा कर लीजिए. ಪಾದವನ್ನು ನೇರವಾಗಿರಿಸಿ. अब बाएं पैर के पंजे को बाई तरफ घुमाइए. ಎಡಗಾಲಿನ ಪಾದವನ್ನು ಎಡಬದಿಗೆ ತಿರುಗಿಸಿ श्वास छोड़ते हुए बाई तरफ झुकते जाए. निधानವಾಗಿ ಉಸಿರನ್ನು ಬಿಡುತ್ತಾ ಎಡಭಾಗಕ್ಕೆ ಬಾಗಿ बाएं हाथ को बाएं पैर के पीछे रखिए. अपने सिर को ऊपर की ओर घुमाए और मध्यमा उंगली को देखिए. ತಲೆಯನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆ ತಿರುಗಿಸಿ ಮಧ್ಯದ ಬೆರಳನ್ನು ನೋಡುವ ಪ್ರಯಾಸ ಮಾಡಿ. आसन में कुछ देर बने रहे. श्वास भरते हुए वापस आइए. ಉಸಿರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಾ ಮರಳಿ ಬನ್ನಿ. अपने बाएं पैर को पंजे को सीधा कर लीजिए. बाबा बाबा कोरिया सिटी জানি না कोरिया सिटी कोरिया सिटी कहाँ पे है? शहर अंग्रेजी लगे हैं. कोरिया सिटी वो बहुत दूर है. कोरिया सिटी दुनिया को बोलना नहीं पता. कुछ लोग बड़े होते हैं. कोरिया सिटी कहाँ है? प्रोफेसर साहब को पता होगा. हो ये छोटा वाला ग्लोब लगता है और
पता नहीं, मेरी बेटी से जाके मिल लो, शायद उसे मालूम हो। हाय, बाबा ने भेजा है। कम हियर। कोरिया सिटी। कोरिया सिटी नहीं, क्यूरियोसिटी। वो क्या? दैट्स व्हाट ब्रॉट यू हियर। जो तुम्हें यहाँ तक ले आया। क्यूरियोसिटी। एबीपी न्यूज आपको रखे आगे।